सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रथमतः रंगदेवता आणि स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने पतित पावन झालेल्या या निसर्गरम्याच्या गांधीवली रोड दिवा या शहरामध्ये सद्गुरू कृपा कन्स्ट्रक्शन आणि श्लोक अपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली गेलेली आहे। आणि या महापूजेचं औचित्य साधून आम्हा दोन बुवांना आमने सामने डबलवारी भजन करून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेला सर्व भजन रसिक मायबाप श्रोत्यांचं मनोरंजन करण्याच्या एकमेव उद्देशाने आज हा 2020 डबलवारी वादनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे। त्याबद्दल माझ्या भूतेश्वर प्रसारित भजन मंडळातर्फे या सद्गुरू कृपा कन्स्ट्रक्शन आणि श्लोक अपार्टमेंटचे सर्व सन्माननीय उमेशजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय स्वप्नील मेस्त्री बुवा, सन्माननीय वैभव जाधव यांचे मनस्वी आभार मानतो, त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय। आजच्या या 2020 सामन्यासाठी आम्हा दोन मान्यवर बुवांची निवड या मंडळाने केलेली आहे। मी स्वतः संतोष दत्ताराम गोहिल, श्री भूतेश्वर प्रसारित भजन मंडळ, मुक्काम पोस्ट पुरी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, पोटापाण्यासाठी वस्तीचा नालासोपारा आणि मला या ठिकाणी पकवादाची साथसंगत करतायत ते माझे चिरंजीव प्रथमच या डबलवारीमध्ये मला पकवादाची साथसंगत करतायत सन्माननीय पार्थ होईल आणि मला तबल्याची साथसंगत करताना या दिवा शहरातील नामांकित पकवादक तबला वादक ज्यांच्या वादनाच्या कलेमधून अनेक शिष्य ज्यांनी घडवले आणि आपलं नाव साता समुद्रापार ज्यांनी नेऊन पोचवलंय ते आमचे परममित्र सन्माननीय आनंद साहेब यांच्यासाठी या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया। आनंद सावंत म्हटल्याच्या नंतर कोणाच्या ओळखीची अशी ही व्यक्ती नाही असं होणार नाही आणि आज मला साथसंगत करतात हे माझं परम भाग्य आहे। माझ्या सर्व कोरस मंडळीचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय। माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा, आमच्या देवगड तालुक्याची शान, सुप्रसिद्ध भजन सम्राट, तर संकटामध्ये आवाज कसा मिळवावा हे त्यांच्याकडून शिकावं असे माझे परममित्र सन्माननीय संदीपजी लोके बुवा, वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट, लिंगा, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्याला पकवादाची सांगत करतायत ते आमच्या सिंधुदुर्गातील नामवंत पकवादवादकामध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं ते सन्माननीय आमचे योगेश साहेब, त्याप्रमाणे त्यांना तबल्याची साथसंगत करतात ते सन्माननीय संदेशजी सुतार आणि त्यांची सर्व कोरस मंडळी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। आज या भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये वही अपुरी पडेल एवढे भजन सम्राट या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी आमचे परममित्र डोंबिवलीवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे परममित्र सन्माननीय संजयजी पवार बुवा, त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू सन्माननीय जनार्दन पेडणेकर, त्याचप्रमाणे सन्माननीय सुनील गावडे बुवा, पकवादवादक साई गावडे, त्याचप्रमाणे आमचे परममित्र हनुमान मेस्त्री, त्याचप्रमाणे स्वामीवंत बाळू वायगरकर, सन्माननीय सुनील गावडे बुवा आणि आमचे परममित्र सन्माननीय विनोदजी शिंदे, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजन सम्राट स्वप्नील गोसावी बुवा आणि सर्वांना माहिती असेल डबलवारी म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी आवर्जून भजनी लावतात ते आमचे परममित्र सन्माननीय नंदू नाईक आणि आमचे सर्व परमस्नेही या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणांची मानाप्रमाणे नतमस्तक होतोय, सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतोय। पुनश्च एकदा हे इंग्रजी नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखात समृद्धीचे भरभराटीत मिळावं अशी गणपती गणरायाच्या चरणांची प्रार्थना करतोय। सर्वांना उदंड आयुष्य लाभो, सर्वांच्या नोकरी धंद्यामध्ये परमेश्वराने बरकत द्यावी अशी प्रार्थना सत्यनारायणाच्या चरणाशी करतोय। गणपती गणरायाच्या चरणाशी करून पुनश्च एकदा सर्वांना नमस्कार। निश्चयाचा महावीरो, बहुत जनासी आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो, श्रीमंत रवी म्हणून त्यांनी इतिहासाचा सोनेरी अक्षराने लिहिलं ते या महाराष्ट्रात संपूर्ण जगताचा
राजदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्रा करून 14व्या 64 कलेने नेमलेल्या गणपती गणरायाला वंदन करून विद्येची देवता शारदा मातेला नमस्कार करून माझे ग्रामदैवत आई हेतुबाई देव भुवनेश्वराने देव कुळाचाराच्या जन्माची देव माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधर बुवा मुरगेकर यांचे आशीर्वाद देऊन ज्यांनी मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझ्या मातृभूमीतून निवडलेला त्रिपुराला वंदन करून जमलेल्या तमाम भजन रसिका महाराजांच्या साथीनं या ठिकाणी आपले सामने रंगीत संगीत जबरमारी बंदाच्या जगदी सामन्याला माझ्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आम्हा दोन्ही फोनसाठी या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम मिळालेली आहे. त्या साऊंडवाल्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. आणि या ठिकाणी माझ्या बाजूला बसलेले माझे धर्मश्री वेळोवेळी कुठल्याही प्रसंगाला माझ्या धावून येतात ते सन्माननीय या ठिकाणी बाबू उर्फ संजय सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि भजनरूपी सेवेला सुरुवात करतोय. कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी यूट्यूब चॅनलवाले आमचे सर्व परमस्नेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय. सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतोय. त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभोची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतोय. आणि या ठिकाणी भगवंताच्या सेवेला सुरुवात करतोय. पेटी थोडीशी कमी करा भाऊ. बस बस बस. हॅलो. खरोखरच या दिवा नगरीमध्ये भजन करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं. आमच्या स्वप्नील मेस्त्री यांच्या कृपाशीर्वादाने आम्हाला या ठिकाणी हा कार्यक्रम करण्याची सुसंधी मिळाली आहे. खरोखर भजन म्हणल्याच्या नंतर भजन अक्षर 3 आहेत. पण या भजनाच्या माध्यमातून संत महंतांच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेला आपला हा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. आणि या संतांनी जो भजनाचा वारसा दिला तो आपल्या पंचरत्नांनी चालू ठेवला. आणि या पंचरत्नांच्या पावलावरती पाऊल ठेवत आज आम्ही या ठिकाणी भजनरूपी सेवा सादर करतोय. कारण भजन म्हटल्याच्या नंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो त्या ठिकाणी सांगतो भजन म्हणजे काय तर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. आणि हे भजन सादर करण्यासाठी या परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठीच आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनस्वी आभार मानतोय. माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा आमच्या देवगड तालुक्याची शान. आज दोन्ही बुवा देवगडचेच आहेत. स्वप्नील मिस्त्री बुवा आणि देवगडचे ह्या काय ते जंगाट लावलेला. कारण त्याच्यावरती लिहिलेला काय दिवानगरीत घनघोर शाब्दिक चकमक रंगणार. शाब्दिक चकमक म्हणजे काय तर आपला तुम्ही समजून घ्यावा. पण माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी दिग्गज भजनी बुवा म्हणून ज्यांचं नाव या भजन क्षेत्रामध्ये आहे. आणि अशा या महान बुवांबरोबर आम्हाला कार्यक्रम करण्याची सुसंधी आम्हाला मिळतात. म्हणजे आम्हाला जोडीला घेतात हे आमचं भाग्य आहे.
आजच्या दिवसापुरता. कारण सुरुवातीलाच नमस्कार करणारे म्हणजे छोट्या बुवा नमस्कार करणारे मी म्हणजे तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे, काय टेन्शन नाही. हा फक्त काय कालची बारी बघून माका जरा घाम फुटलेलो, बाकी काय नाही. ह्याच्यातली जी बारी तुमच्या परत पवार बुवांची मी तुमची बारी जी मी आता युट्यूबला बघलं म्हणजे मी अर्ध्या वर्षून पाठी जाऊ काय बारी एक जाऊ अशा पद्धतीत मी इलेलो. म्हणजे ती बघूनच मी माझा घाम आता जो फुटला म्हणजे तुमका सुरुवातीपासूनच मी वंगाळले त्यामुळे समजत असतात की हा बियालो जा. पण तसं काय नाही, दोघी देवगडचेच आहेत. बघूया काय होईल तर होईल. संजय पवार बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. रंगमंचावरती येण्याची त्यांना विनंती करतोय. कारण नाही हॅलो वाघात टक्कर देणारा वाघ दुसरं एक जन्मात इलेलो आहे संजय पवार बुवा. त्यांचं परत माका आता भीती वाटतात. त्यांची 25 तारखेक माझ्या बरोबर आणि ती सुद्धा पारंपरिकच आहे. धन्यवाद. रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझी शेती पंढरी, माझी शेती पंढरी, माझी शेती पंढरी. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सांडुनी, वैकुंठ सांडुनी, संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सांडुनी, वैकुंठ सांडुनी, संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला.
मनोभावे देवा करीतो मी सेवा मनोभावे देवा करीतो मी सेवा मनोभावे देवा करीतो मी सेवा तुझे नाम मुखी अमृताचा ठेवा तुझे नाम मुखी अमृताचा ठेवा तुझे नाम मुखी अमृताचा ठेवा साधुनी प्रपंच केला परमार्थ साधुनी प्रपंच केला परमार्थ साधुनी प्रपंच केला परमार्थ रंगलो मी भजनी त्यागुनिया स्वार्थ मन निर्विकारी कशाचा न हेवा मन निर्विकारी कशाचा हेवा मन निर्विकारी कशाचा न हेवा तारु प्रपंचाचा पैलतिरी न्यावा तारु प्रपंचाचा पैलतिरी न्यावा तुझा दास म्हणे ईश्वर हा स्मरावा तुझा दास म्हणे ईश्वर स्मरावा तुझा दास म्हणे ईश्वर हा स्मरावा तुझा दास म्हणे ईश्वर तुझ्या चरणी माझा देह हा झिजावा तुझ्या चरणी माझा देह झिजावा तुझ्या चरणी माझा देह कुंडली गवरदे श्री ज्ञानदेवा पंढरीनाथ
विठ्ठल स्वामी श्री कुळाच्या